मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदनारहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जत परिसरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी मोठे पाऊल उचललंय. जत तालुक्यात कुख्यात असलेल्या हिप्परकर टोळीला पोलिसांनी मोठा दणका दिलाय. पोलिसांनी हिप्परकर टोळीतील 4 जणांना सांगली व सोलापूर जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार केलंय. अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली आहे. जत तालुक्यात कुख्यात असलेल्या रोहित हिप्परकर टोळीला सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की जत तालुक्यातील सिंगनहळ्ळी येथील कुख्यात आरोपी रोहित हिप्परकर वय 21 याच्यासह सार्थक तानाजी हिप्परकर वय 24, अक्षय उर्फ खंडू बाबासो हिप्परकर वय 22 आणि मंगेश उर्फ मंगलदास दानोबा हिप्परकर वय 28 सर्व राहणार सिंगनहळ्ळी तालुका जत या 4 जणांवर अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या टोळी विरोधात गुन्ह्याचा कट रचून अपहरण करून खंडणी मागणी, बेकायदेशीर जमाव जमवून घातक शस्त्राने गंभीर दुखापत करणे, ठार मारण्याची धमकी देणे, घातक शस्त्र बाळगणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. रोहित हिप्परकर टोळीतील या 4ही जणांनी जत परिसरात आपली दहशत निर्माण केली होती. त्यानुसार रोहित हिप्परकर टोळीतील 4 सदस्यांना सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांच्या या कारवाईनंतर जत तालुक्यातील गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे अक्षरशः दणाणल्याचे दिसून येत आहे. जिओ मराठी, ते धडक ते धडक.